नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, काल आपण जे पाहिलं की मी पुण्याला पोचलो आहे. गावावरून पुण्याला आलो आहे आपल्या नागेश दादाच्या रूमवरती. आणि आम्ही कालच्या व्हिडिओ तुम्ही मध्ये पाहिलं की आम्ही डी मार्टमध्ये वगैरे थोडी खरेदी वगैरे केली मला इकडे हॉस्टेलला येण्यापूर्वी. तर मी काय केलं आहे, सकाळी लवकरच व्हिडिओ करायचा होता, पण पहाटे मला हॉस्टेलवरती इथं सोडायला नागेश दादा आले ते. आणि आम्ही सकाळी लवकरच व्हिडिओ करणार होतो, पण पहाटेचा वेळ होता. सकाळी आम्ही 4 वाजता प्रवास सुरू केला आहे. तर ट्रेनमधून सर्व अंधार वगैरे होता बाहेर, त्याच्या कारण आम्हाला काय व्हिडिओ शूट करता आले नाही. पण आता मी ते मुंबईमध्ये पोचलो आहे. आणखीन बोललो की आता आपण सकाळी व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की मी माझं जॉईनिंग कसं होतं आहे, थोडा काही इंटरव्ह्यू वगैरे फॉर्मॅलिटी वगैरे त्यांच्या काय असतील डॉक्युमेंट सबमिट होईल. आणि मग मी थोडा इंटरफेस पण दाखवायचा प्रयत्न करेल जर तिथे परमिशन असेल तर. जवळपास 10:30 वाजले सकाळच्या. आणि आमचा आता जो आम्ही सकाळी पहाटे प्रवास सुरू केला होता तो आता समाप्त झाला आहे. ट्रेनमधून आता संपलं आहे सर्व. आता फक्त आम्ही तिथे जाणार आहे ऑफिसला. तर आता आम्ही स्टेशनमधून बाहेर आलो आहे. आणखीन आम्ही कॅब बुक केल्या, म्हणजे टॅक्सीनं आम्ही तिथं जाईल. कारण आम्हाला रस्ता वगैरे माहिती आहे, ॲड्रेस माहिती आहे, पण किती लांब आहे काय एवढं माहिती नाही जास्त डिटेलमध्ये, म्हणून. तर आता आम्ही दुपारची वेळ होती आणि नागेश दादा आणि मी पोचलो. पण आमचं काय झालं की यांच्या 2 ब्रँच आहेत. एक हेड ऑफिस आहे आणि ती एक दुसरी ब्रँच आहे. मग नागेश दादा आणि मी हेड ऑफिसला पोचलो होतो. त्याने आम्हाला त्यांची छोटी जी ब्रँच आहे तिथं पाठवलं. आणखी मग तिथं डॉक्युमेंट सबमिट वगैरे केलं, ॲडमिशन वगैरे घेतलं सर्व. आणि तिथं आम्हाला आणखीन आमचे थोडे जण मित्र भेटले, ओळख बिळख झाली. आणखीन परतनं आम्हाला ज्या मॅडम होत्या ज्यांनी ॲडमिशन वगैरे सर्व हे करून घेतलं, कवर करून घेतलं, त्यांनी आम्हाला दुसरा एक फॉर्म दिला, जो की डेपोमध्ये जाऊन, बस डेपोमध्ये जाऊन एक फॉर्म काढायचा होता, जेणेकरून मला प्रवास करताना वगैरे थोडी सूट मिळेल. म्हणजे आम्हाला एक स्मार्ट कार्ड म्हणजे एक पास दिला आहे. जवळपास 3 वर्षाचा पास आहे. 3 वर्ष मी बसमधून फिरू शकतो फ्रीमध्ये. आणखीन त्या BMCच्या बस आहेत आपल्याला त्या बस परिवहनच्या नाहीत, तर त्या BMCच्या बस आहेत. आणखीन संपूर्ण बस प्रवास आमचा 3 वर्षासाठी मोफत आहे. एक स्मार्ट कार्ड मिळालं आहे, म्हणजे पास मिळालं आहे. आता सध्या मी आमच्या रूमवरतीच आहे. आम्ही 5 मित्र आहेत. आम्ही सर्व टोटली सर्वजण ब्लाइंड आहे आणि सर्वजण वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेत. आणि मी आता रूमवरतीच आहे, बसलो आहे, आराम करतो आहे आणि सर्व मित्रांची थोडी ओळख करतो. आणि मी ही व्हिडिओ आपली इथेपर्यंतच स्टॉप करतो. आणखीन इथून पुढचा जो प्रवास आहे आपला, तो पण मी आणखीन डिटेलमध्ये रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करतो. जसं की आपले कोणते मित्र आहेत, मी मित्रांची माझ्या ओळख पण करून देईन तुम्हाला सर्वांना. आणि ओळख झाली की नंतरनं थोडं मी ट्राय करतो की मी जिथे राहतो आहे त्या जागेचा सर्व असा व्हिडिओ वगैरे आपल्याला काढता येतो का, म्हणजे मी तुम्हाला दाखवेल की आम्ही कुठं राहतो आहे, जेवणचा हे कसं आहे, परतनं प्रवास कसा करायचा, म्हणजे लिफ्ट वगैरे आहेत तिथून आम्ही कसं जातो आहे, जिन्यातून कसं जातो आहे. तर ह्या गोष्टी बारीक सारीक आहेत, मी येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवायचा प्रयत्न करेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागेश दादाचा सगळ्यात अगोदर थँक्यू, सगळ्यात मोठा थँक्यू त्यांना. कारण माझ्या घरापासून ते मुंबईपर्यंत येण्यापर्यंत मला दादानी
सर्वात जास्त मला मदत केली आणि थोडं हे पण केलं. तर चला मित्रांनो, भेटूया आणि थँक्यू नागेश दादा. तर मित्रांनो, आणखीन एक गोष्ट सर्वांना सांगायची राहिली की इथून पुढे जो माझा प्रवास आहे त्या प्रत्येक मोमेंटची मी व्हिडिओ कॅप्चर करायचा प्रयत्न करेल आणि आपल्या सर्वांना जो अनुभव आहे माझा तो शेअर करायचा प्रयत्न करेल. तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा जर आवडली तर. आणखीन आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जी आपली बेल आयकॉन आहे ती ऑलवर सेट करा. म्हणजे सर्वांनी जर आपण बेल आयकॉन ऑन केली तर सर्वांना व्हिडिओ आपले टाईम टू टाईम मिळतील. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.